अशा पर्व काळावर आजचा पवित्र दिवस आहे। अतिशय प्रिय अशा प्रकारची एकादशी आज आहे। हनुमंतरायांच्या साक्षीनं, श्री संत जनाबाईंच्या साक्षीनं आपण काल पाहिलं, अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा सुदिन अयोध्येमध्ये काल प्राप्त झाला आपल्या कथेमध्ये, आणि उद्या प्राप्त होणार आहे आजच्या कलियुगामध्ये। आपल्या कथेमध्ये काल सुदिन होता। चैत्र मास आहे, ज्याला सर्व मासामध्ये उत्तम मास म्हटलेला आहे, कारण साक्षात भगवान रामप्रभू चंद्र त्या महिन्यामध्ये प्रगट झालेले आहेत। आणि म्हणून अशा या चैत्र महिन्यामध्ये महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे भगवान विष्णू राम अवतारामध्ये अयोध्येमध्ये प्रगट झाले। अयवनी संभव प्रगटला हा राघव। अयवनी संभव का म्हटलेला आहे? कारण तुमच्या आमच्या सारखा भगवान परमात्मा जन्म घेत नाही। भगवान परमात्मा ज्यावेळी अवतार घेतात त्यावेळी 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट होत असते। शंख चक्र गदा पद्म सहित चतुर्भुज अशा प्रकारचा भगवान विष्णू राम अवतारामध्ये प्रगट झालेले आहेत। सगळीकडे 10 दिशांना तेज दिसू लागलेलं आहे, आणि अशा तेजोमय वातावरणामध्ये भगवान परमात्मा अयोध्येमध्ये अवतीर्ण झाले। कौशल्या मातेच्या समोर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झालेली आहे। जशी ही प्रगट झाली, कौशल्या माता म्हणू लागलेले, भगवंता अरे तू लहान व्हावं, बाळ रूपामध्ये माझ्या मांडीवर खेळावं म्हणून अवतार मागून घेतला, अन्यथा काय कारण होतं? आणि तू जर असा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली तर मी बाललीला कुणाच्या पाहायच्या? असा ज्यावेळी महाराज आमच्या कौशल्य मातेने रामप्रभू चंद्रांना प्रश्न केलेला आहे, त्यावेळी रामप्रभू चंद्र म्हणू लागलेले आहेत, मी आता थोड्याच वेळात बालक दशेमध्ये येईल, आणि बालक दशेमध्ये आल्यानंतर मग मात्र आई परिपूर्ण अशा प्रकारचा खेळ मी तुझ्या समोर खेळेन, डोळे भरून पाहायला काही हरकत नाही। असं म्हटल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे, तेच निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म महाराज या ठिकाणी सगुण रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत आणि बालक दशेमध्ये आलेले आहेत। जसे ही बालक दशेमध्ये भगवान परमात्मा आले, भगवान परमात्म्याने बालक दशा प्राप्त केली, आणि बालक दशा प्राप्त झाल्याबरोबर महाराज बाल रूपामध्ये रडायला सुरुवात केली। दास दासींना कळायला आहे कौशल्या माता प्रसूत झालेल्या आहेत। सर्वांना आनंद वाटू लागलेला आहे, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये खरोखर ज्यांना महाराज आजपर्यंत पुत्र नसल्यामुळे जी दुःख वाटू लागलं, त्यांचा अंतःकरणामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून सर्व दास दासी महाराज दशरथ राजाकडे पळत सुटलेले आहेत, आणि दशरथ राजांना म्हणू लागलेत, हे राजेसाहेब आपल्या महालामध्ये पुत्र रडण्याचा आवाज येतोय, कौशल्या माता प्रसूत झालेले आहेत, आपल्याला पुत्र रत्नाची प्राप्ती झालेली आहे। पुत्र रत्नाची प्राप्ती झालेली आहे, कानावर ऐकला अतिशय सुखमय अशा प्रकारचे शब्द दशरथ राजांना ते वाटलेले आहेत, आणि दशरथ राजांनी राम शब्द ऐकल्याबरोबर महाराज समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे।